तेव्हा काही आमच्या शेळ्या मेंढ्या आहेत त्या ही आता चिल्लाराच्या शेंगा खाऊन धनुरं खाऊन पाणी पाजून आणायचे. ते आता मानगंगा नदीजवळ आहे, नदीला पाणी पाजायचं असते आमच्याकडं. शेळ्या शेंगा ही चिल्लाराच्या खाऊन सावलीला बसणार. ही धनुर आहे तर काय काय रानं पेरली नाही ती काय काय पेरले ते तिथं हे करायचं, चारून आपली हिंडवून पगवून संध्याकाळी आपल्या घरी न्यायची. ही आमचं काम आहे. असं ही शेळक्यांचं आहे. आणि ही 3-4 मेंढरं आहे ती ही आपली एका मेंढीची आहे ती. ही शेळ्या ही आपणाला दुसऱ्याच्या शेरडातली शेरडं नको आहे ती ह्याचीच झाली तर एखादी पाठ मेंढीची लावर ही मी राखतो. असं आहे. एकात घेऊन दुसऱ्याच्या दारातली आपल्या दारात नको आहे ते असं माझं काम आहे. आता आमच्या मानगंगा नदीला पाण्यासाठी शेळ्या घेऊन जातोय. या मानगंगा नदीला पाणी पाजायला आता शेळ्या काढलेल्या त्या पाणी पिल्यानंतर सावलीला बसलेल्या बसल्या की अजून उठून परत खाणार. हे आता आमची मानगंगा नदीला पाण्याला जायचं जवळ आले. आता तवर मागणं शेळ्या बोलवलेल्या येते त्या. आता आली मानगंगा नदी. एवढं काही मानगंगा नदीचं पाणी चालू आहे. मानगंगा नदीचं पाणी चालू आहे. आता येणार शेळ्या प्यायला चालल्यात, पाणी प्यायला निघाल्यात बघा. एवढा ही मानगंगा नदी आहे का. पाणी पिणार परत सावलीला बसणार असं शेळ्यांचं काम आहे. आणि शेळ्याचा फायदा वर्षातनं 1.25 वर्षात 1.5-2 लाख रुपये शेळ्यांचं होत्यात. असं शेळ्यांचं आहे. राखणाराच आहे. शेळ्या कोणता बी धंदा केला तरी एक केला तर सगळं व्यवस्थित होतं आहे. असं ही शेळ्यांचं काम आहे. त्याला राखणार पाहिजे मग पैसा आहे. ना राखता मनानं पैसा येत नाही. म्हणून माणसाने शेळ्या राखल्या पाहिजे, काय तर काम केलं पाहिजे असं आहे माणसांचं. काही शेळ्या पाणी प्यायल्या आता वर निघायला लागल्या. अजूनही मेंढ्या पाणी पिते त्या आणि वर निघणार. आणि काही इथं खायला लागले अजून. असं शेळ्यांचं काम आहे. म्हणून 6 वाजेपतूर हिंडवायची आणि घरी घेऊन जायची. असं हे शेळक्यांचं काम आहे. शेळक्यांना सोडून आणल्यापासून घरी नेऊस तर ही असं राखायचं ही कामच आहे. असं आहे.